आणि कोणी देऊळ बंद 2 चित्रपट बघला नसेल बाबा जाऊन पहिले चित्रपट बघून घ्या. अक्षरशः मी बसल्या बसल्या तिथं रडलो. पहिलेच भागमध्ये रडलो. बाबू कसा आहे? अरे वा, धन्यवाद धन्यवाद. मग चष्मा लय भारी आहे, एक नंबर. प्लीज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असणार. तर आता उठल्या, आज गुरुवार, आज लेट उठलो. काल गेलो पिक्चर बघायला, मस्त पिक्चर बघला, भारी वाटला. पिक्चर म्हणजे जाम भारी, म्हणजे जामच भारी होता. देऊळ बंद 2 जो पिक्चर बघायला गेलो आम्ही. तो संपूर्ण पिक्चर तो शेतकऱ्यांवरती घडलेला, शेतकऱ्यांची कथा त्यामध्ये सगळी म्हणलेली आहे. पहिला जो पिक्चर होता भाग 1चा, तो पिक्चर एक सॉफ्टवेअरवरती पिक्चर होता. आणि ह्यो पिक्चर ह्यो संपूर्ण शेतकऱ्यांवरती पिक्चर. 50 पैशांनी किलो टमाटी अक्षरशः फेकून देतात. बसल्या बसल्या तुम्ही तिथं रडाल सुद्धा. आवरा भारी पिक्चर. आता मी तर बघून आल्या, वापस सगळ्यांना घेऊन जायचा पिक्चर बघासाठी. आवरा भारी आहे का बाबा, बघल दौरा कमीच वाटतं. आवरा भारी पिक्चर. आता आल्या, आता कुठं झाली. आणि दुसरी गोष्ट, आईची डायबिटीज आहे, आपली शेटची डायबिटीज, पिंट्या शेटची 550 डायबिटीज होती. ती डायबिटीज आता कमी झालेली आहे. तुम्हाला सांगता मी सांगता माझ्यावर चाला, दुसरं कुठं जाऊ नका. आईला पण बरेच ठिकाणी मी दवाखान्यात नेली, डायबिटीजवाले स्पेशलिस्ट जवळ, कुठंच काही फरक पडला नाही. शेवटी लास्टला आईला तुम्ही बघला असेल, इंजेक्शन पण मरला हातावर, ते पण तुम्ही बघला असेल, तरी काही फरक कुठं पडला नाही. शेवटी आम्ही पिंट्या शेटला डायबिटीज झाली 550. याला घेऊन आम्ही डॉक्टर निखिल नाशिककर यांच्या रंग गेलो. डायरेक्ट अपॉइंटमेंट भेटली लगेच, कारण की डायबिटीज जास्त होती. 550 बोलल्यावर केव्हा पण काही पण होऊ शकतं. त्यासाठी डॉक्टरांनी डायरेक्ट अपॉइंटमेंट घेतली. त्याची डायबिटीज अवघे 8 दिवसामध्ये जेवणाच्या अगोदर 150 आणि जेवण झाल्यावर 220 अशी झालेली आहे. तर त्याला आता पुढच्या महिन्यामध्ये 12 तारखेला वापस बोलवली, वापस तू 12 तारखेला ये, अजून कमी होईल. आणि आईची डायबिटीज 300 350 होती, ती आता डायबिटीज झाले जेवणाच्या अगोदर 90 आणि जेवण झाल्यावर 130 अशी डायबिटीज झालेली, एकदम नॉर्मल. आता आईच्या कानाचं ऑपरेशन लवकरच करून टाकीन. हे आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस सुट्ट्या म्हणजे बुधवारी उपवासानं संकष्टी, तर त्याच्यामुळं आईचं ऑपरेशन बरं करून टाकू बरं, असा झालेला. तर आता ईशा मी जायचं आपल्याला वाशी मार्केटला सामान भरासाठी. पाणी बरं काव पण आता पडेल, म्हणून बरं काय बोलतात, सामान बरं हाणून जिता. आणि कोणी देऊळ बंद 2 चित्रपट बघला नसेल बाबा जाऊन पहिले चित्रपट बघून घ्या. अक्षरशः मी बसल्या बसल्या तिथं रडलो. पहिलेच भागमध्ये रडलो. पहिलेच जसा म्हणजे ती देवाला घेऊन, स्वामींना घेऊन ती घरा येतं, तेच भागाला तुम्ही रडाल पाहिजे. म्हणजे आवरा भारी पिक्चर. सगळी शेतकऱ्यांची कथा त्यामध्ये म्हणलेली होतं नाही. बियाणा या त्या पेरणीपासून जेवढा खर्च होतं, सगळ्या गोष्टी त्यामध्ये दाखवलेल्या आहेत. कसा होतं, कसा नाही, कसा लिलाव लागला जातं, कोण ठरवतं, त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. तर कोणी बघला नसेल तर लवकर जाऊन बघा. आणि पुढच्या वर्षी देऊळ बंद 3 चित्रपट लवकरच येणार, राघव शास्त्री यांचा. चला आता झाला निघून. याला दिसल्या नुसतं पेरू खायला, पेरू बघला. आता टाईम होत नाही, मी सांगल्यावर टाईम होतं. भेटला की अरे खाला गे फेकला कच्चा निघला असं. चला आता आपण पोहोचल्या वाशी मार्केटमध्ये. तर लवकर इथं सामान भरून जाऊ, लगेच बरं कुठल्या हॉटेलमध्ये जाऊ, मस्त जेवू आणि घरात जाऊ. एक गोष्टीवर कर्जमाफी होऊ शकतं. जेवढा आपण लाडके बहिणींना पैसा देतो, आता विचार करा 1,500 प्रत्येक घराघरात 1,500 रुपये जातात, किती करोडो झालो. तर तेवढाच पैसा शेतकऱ्यांना दिला, त्यांना तेवढाच दिलासा आहे. कुठे चला या 640 रुपये 7 किलो. डायरेक्ट मोठे यायचं आपल्याला. थेट आईला मागवले 5. जसा पाहिजे तसा आपण घ्यावं बरं.
काय आतमध्ये दिसल्या कणाना घुसाला जसं आपल्याला पाहिजे तो सामान आपण घ्यायचा आणि लगेच असा बाहेर निघाला. चिता आता मला काय पाहिजे त्या मला नाही सॉरी आईला, कारण की लागतात पावडरी आणि साबू आपल्याला जास्ती लागतं. पावडरी जाम लागतात. हां हां या साईडला चालू आपला बिल करायचा. बघू आता किती होतं लास्टपर्यंत समजा सगळं आपला. जास्त नको या पावसाच्या तर अजूनपर्यंत हा डबा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. किती रुपयाला? 42 रुपयाला. आवडेल रे. चला या लास्ट काम राहिलेला सामान टाकायचा. तर गाडी सामान सगळा टाकून जिथं आपला थेट गाडी मागत लावली. कुठे दिसत पण नाही ना. चला चला या सगळा सामान आपला भरून झालेला. सामान घेतले पुरे 40,000ला. 4 महिने वापस बाहेर यायला नको घरांच्या. 4 त्याला चढवत इकडे बघा. 1 2 त्याला यांचा आवळाच्या 2 पिशव्या जिथचे तिथं सगळे पावडर या त्या ज्या पाहिजे त्या सगळ्या घेतलेला आहे. हे बघा तो एक त्याला चढावा, तो एक त्याला चढावा. यायला नको. चला या पोचल्या मस्त हॉटेलमध्ये जेवायला, कारण की आज घरामध्ये जेवायला बनवला नाही. मोठ्या आईला पण इच्छा आपल्याला पार्सल घेऊन जायचा. बरं या बरं मस्त जेवून जाऊ. आज उपवास आणि व्हेज जेवायचा. आज गुरुवार आहे ना म्हणून. एक कांदा निंबू या जेवासाठी या बघा मस्त गरम गरम वाफा मिळतात नुसत्या. ते साईडला व्हेज कोल्हापुरी दाल तडका. चला या गाई तो बर्फाला जाता आता बाबू भेटले. क्यूट बाबू. बाबू कसा आहे? अरे वा धन्यवाद धन्यवाद. मग चष्मा लय भारी आहे. 1 नंबर लय भारी आवडला. वहिनीला पण केलाय, रोशन दादाला पण केलाय, तुला पण केलाय दादा. अरे वा धन्यवाद धन्यवाद. कुठं चालली? मी मॉलला चाललोय. मोल अरे बाबा आपला पिक्चर बघायला. कुठला असंच चाललोय. अरे बाबा पिक्चर बघून ये देऊळ बंद. हा काय बाबा कसा आहे? बस मजेत मजेत. मजेत ना? हा आता आता त्याला बरं वाटलं. मराठी माणूस त्याचा पुढे पुढे चाललाय. चालला. मराठी माणूस गेलाच पाहिजे. आपला मराठी माणूस सर्व क्षेत्रामध्ये. आणि काय बोलतो आपला मच्छी धंदा एकदम बरोबर त्याला एकदम बरोबर. सर्वांनी मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. आणि जे परप्रांतीय जी घुसखोरी चाललेली आहे ती कुठे थांबली चांगली पाहिजे. पाहिजे पण. आणि जे बांगलादेशी मच्छी धंदा करतात त्यांना त्यांना बायकॉट हाकलून लावलं केलं पाहिजे. पाहिजे. बायकॉट केलं पाहिजे. आणि प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. मराठी माणसाकडनंच खरेदी केली खरेदी पाहिजे. केली पाहिजे. बरोबर आणि बरोबर. मराठी माणूस हा राहायला हातभार होता कामा नये. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय बाय. चला चला. ही स्टेपनी लावायला लागे नाही ना. कोण तो ना बघणार यांचा ह्यो काम नाही आहे. आता अहिले मी वाजल्यान 5:30 वाजल्यान झोपलो आणि लगेच इकडे हल्यावर गाडीचं टायर आदली बदली करायचंच आपल्याला ना. बॅलेन्स बघा त्याचा बरोबर आहे का नाही. त्यासाठी इथं हल्या मी आपले पेट्रोल पंपावर काठाई नाका पेट्रोल पंप. पण गाडीचा बॅलेन्स बरोबर हक्क नाही आणि गाडीचे टायरा मागं पुढं करायची आहेत जेणेकरून पुढं काही धोका व्हावा नाही आपल्यासाठी. आणि बघा ही स्टेपनी आहे पुढे गेली. ही ते दिवशी डायरेक्ट गाडीमधून बाहेर निघली. खालती होती ना डायरेक्ट गाडीमधून चालते गाडींच्या. तिला पण आता एकदम फिट करायची. ये बघा 4 साईडून 4 लावल्यान सेन्सर आहेत त्यांनी समजतं गाडी बॅलेन्समध्ये आहे का नाही आहे. टायर बघा कसं दाबल्यान आपलं. त्यासाठी ते इकडं आणि ये तिकडं समोर. चला चला आता
आता आहे आपण दुसरे गॅरेजमध्ये. तिथला काम झालेला, टायर एकदम ओके आहे म्हणून काही केला नाही. आता इकडं बघू. एक सेकंड. गाडी चालवताना एकदम सावकाश चालवा. त्याचं असं अंगठा जाय बघू टू व्हीलरवाल्याला. आता जो गॅरेजवाला ना आपला भाऊवाला, त्याचा बी अंगठा नाही. माझा राईट जेले, त्याचा लेफ्टचा जेले, त्याचा फार इच्छा येईल. माझा अर्धा तरी आहे.